Mr. Mandar Bharde from Nashik is a multifaceted personality who, as a journalist, extensively covered terrorism in Northeast India through his columns. He has performed as a radio announcer, theatre director, literary fest organizer, actor, as well as documentary maker, having directed more than 50 documentaries. He also works as a media consultant for political parties. Presently, he is running an aviation company which is finding recognition as one of the leading operators in the country. Mandar Bharde. If you would like to watch more such quality videos, please subscribe to Vishwashanti Darshan, a channel dedicated to world peace. Please don't forget to press the bell icon. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व श्रोते हो, नमस्कार. मी आपल्या माऊलींच्या चरित्रामधले जे अनेक अनुभव आहेत, अनेक किस्से सांगितले गेलेले आहेत, मोठ्या माणसांभोवती अनेक चमत्कार देखील जोडलेले असतात. त्याच्या सत्यासत्याशी संबंध नसतो, पण त्याची एक मजा असते. मी म्हटलं की माऊलींनी रेड्यालासुद्धा वेद म्हणायची परवानगी दिली होती. रेड्याला वेद म्हणायला संकोच वाटला नाही, तर आपल्याला संकोच, धर्म हा विषय मांडायला संकोच करण्याचं काही कारण नाही. या हिमतीवर मी आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे. मी ज्या वेळेला विशेषतः स्वधर्मे सूर्य पाहो या अनुषंगाने मला माझं पुढचं सगळं विवेचन जे आहे ते करायचं आहे. आणि हे विवेचन करत असताना या विषयावर मी कसा विचार करायला लागलो त्याबद्दल मला आपल्याला अधिक सांगायला आवडेल. त्यामध्ये ज्या वेळेला मी फक्त माझे अनुभव तुम्हाला सांगू शकणार आहे. मी फक्त तुम्हाला माझे जे प्रयोग आहेत धर्म या विषयातले ते मी आपल्याला सांगू शकणार आहेत. ज्या वेळेला मी आता 40 वर्षाचा आहे. 40 वर्षाच्या 40मध्ये मी ज्या वेळेला एंटर करत होतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की मी माझं निम्म आयुष्य आता जगून झालेलं आहे. जे काही कर्तृत्व करायचं आहे त्याला सुरुवात झाली आहे, जे काही करायचं आहे ते मी करतो आहे. पण ते करत असताना ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती आत्तापर्यंत फक्त माहिती म्हणून आपल्याला मिळालेली आहे, ज्ञान म्हणून आपल्याला ती मिळालेली नाही आहे. रुखरुख होती मनामध्ये. पहिल्यांदा अशी कधीतरी जाणीव झाली की निम्म आयुष्य सरलं आहे, निम्मही कदाचित ओव्हर स्टेटमेंट होऊ शकतं आत्ताच्या काळामध्ये. मग त्या काळामध्ये किती काळ आपण जे शिकवलं गेलं आहे त्याच्याच बेसिसवर जगणार आहोत. मग लक्षात आलं तुम्ही सगळेच जण शिक्षणाशी संबंधित आहात. मी ज्या वेळेला त्याशी रिलेटेड काही वाचन केलं त्यावेळेला मला स्वतःला अपील होऊन गेलेली कन्सेप्ट होती जी तुम्ही ऐकलेली असणार सगळ्यांनी, लर्निंग, डी लर्निंग आणि रीलर्निंग. मला असं वाटलं की आपण 40 वर्ष बराच कालावधी वाया घालवलेला आहे. आता ही डी लर्निंग करायची वेळ आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांना ती कन्सेप्ट मी पुन्हा एकदा समजावून सांगू इच्छितो की आपल्याला जन्माला आल्यानंतर आजूबाजूचं सगळं पर्यावरण आपल्याला विविध गोष्टी देत असतं. या गोष्टी आपण निवडलेल्या नसतात. या गोष्टी आपोआप आपल्यामध्ये रोवल्या गेलेल्या असतात. मग ती आपली जात असते, ती आपला धर्म असतो, त्या आपल्या धारणा असतात. मला माझं नाव माहिती होण्याच्या आधी ठरलेलं असतं की माझा धर्म अमुक अमुक असणार आहे, माझी जात अमुक अमुक असणार आहे. माझ्या सर्व धारणा या असं सांगतात की जवळजवळ मला समजायला लागण्याच्या आधी माझी सगळी गृहीतकं, माझ्या सर्व धारणा या बनलेल्या असतात. आणि मग पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी जो प्रवास करतो तो फक्त त्या सगळ्या धारणांना अधिक पक्क करण्याच्या दिशेने मी प्रवास करतो. मी कधीही क्वेश्चन करायला जात नाही की हे योग्य होतं का, हे अयोग्य होतं का, यातल्या कशाहीबद्दल मी प्रश्न विचारायला जात नाही. डी लर्निंगच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की जे चांगलं असेल तेही, जे वाईट असेल तेही, या कशाचाही विचार न करता जे जे तुम्हाला अनावधानाने मिळालेलं आहे,
जे जे मिळण्यामध्ये तुमचं स्वतःचं काहीही कर्तृत्व नाही, ते सगळं तुम्ही टाकून द्या. सगळं असेल, जे जे काही शक्य आहे, जे जे तुम्हाला अपघाताने मिळालेली अशी प्रत्येक गोष्ट असेल, प्रत्येक गृहीतकं असतील, ती सगळी टाकून द्या. आणि मग त्याच्या पुढे रिलर्निंगच्या स्टेजमध्ये असं म्हणतात की मग मात्र आपल्या चॉईसने जे जे आवडेल ते ते पुन्हा एकदा गोळा करा आणि त्याचा पुन्हा एकदा बुके बनवा. हा प्रश्न ज्या वेळेला मी स्वतःला विचारायला लागलो, त्यावेळेला ज्या विविध गोष्टी मी सोडून दिल्या त्याच्याबद्दल नंतर कधीतरी बोलता येईलच, पण मी अतिशय जबाबदारीनं कुठल्याही प्रकारे त्याचा काही गाजावाजा करण्याची मला आवश्यकता वाटली नाही. मी असं ठरवलं की मला जन्माने मिळालेली जात आणि जन्माने मिळालेला धर्म मी डिनाऊन्स करीन. मी आत्ता लर्निंगच्या प्रोसेसमध्ये आहे. मला आत्ता कसल्याही चांगल्या आणि वाईटावर भाष्य करायचं नाही. मला फक्त प्रोसेसबद्दल आपल्याशी बोलायचं आहे. ज्या मिनिटाला मी असं ठरवलं की आपल्याला जन्माने मिळालेली जात आणि धर्म हे आपण टाकून द्यायचं, त्याच्यानंतरचा जो प्रवास सुरू झाला तो जास्त इंटरेस्टिंग आणि जास्त वेगळा होता. त्या आकलनामध्ये मला असं लक्षात आलं की एक व्यक्ती म्हणून मला वारंवार धर्माची गरज वाटते, पण माझ्या वाट्याला ज्या गोष्टी धर्म म्हणून आल्या होत्या त्यांना मी नैतिक समजू शकत नव्हतो. मी परत सांगतो, हे माझं आकलन आहे. त्या सर्व गोष्टींना मी नैतिक समजू शकत नव्हतो. माझ्या वाट्याला जन्माने आलेल्या आणि माझ्यासह इतरांच्या वाट्याला जन्माने आलेले जे धर्म होते त्या सगळ्या संघटन होतं. ते सगळेजण सांगत होते की त्या संघटनाचा भाग व्हा, आणि मला मात्र प्रकर्षाने आणि पुन्हा पुन्हा असं वाटत होतं की धर्म ही अतिशय व्यक्तिगत उन्नयनाची गोष्ट आहे, ती शक्ती प्रदर्शनाची गोष्ट नाही. ती कुठल्याही प्रकारे एकत्र येऊन समोरच्यावर शक्ती प्रदर्शन करायची गोष्ट नाही. मग लक्षात आलं की जे जे धर्म, जे जे परंपरागत धर्म आज धर्म म्हणून ज्या धारणा अस्तित्वात आहेत, ज्या संकल्पना अस्तित्वात आहेत, त्यातल्या बहुतांश संकल्पना या शक्तीशी निगडीत आहेत, त्या मुक्तीशी निगडीत नाही आहेत. त्या सगळ्यांचा संबंध हा मी एका मोठ्या समुदायाचा भाग होतो, मला कशाचा तरी गर्व वाटायला लागतो, मला कशाचा तरी अभिमान वाटायला लागतो, मला संघटन करण्याची गरज वाटायला लागते, आणि मला कोणाला तरी दाखवून द्यायचं असतं की मी तुझ्यापेक्षा जास्त चांगला आहे, तू माझ्यापेक्षा कमी दर्जाचा आहे. आत्ता इथे जर बोलायचं ठरवलं, सध्या सगळीच वारे अशा प्रकारे वाहतात, तर पटापट सगळेजण आकडेवारी देऊ शकतील की कोणत्या धर्मावर किती अन्याय झाला, कोणी कोणत्या धर्मातून निघून जाऊन दुसऱ्या धर्मामध्ये कसे प्रवेश केले, कोणाची संख्या वाढली, कोणाची संख्या कमी झाली, कोणता धर्म जिंकतोय, कोणता धर्म विस्तारासाठी कसा प्रयत्न करतोय, वगैरे वगैरे. हे खूप साऱ्या आकडेवारी देता येऊ शकतात, पण यांच्यातल्या कोणताही धर्माकडे अशी शिरगणती केलेली नाही की या धर्माचं अनुसरण करायला लागल्यानंतर किती लोकसंख्या ही माणूस झाली, जन्माला आलेल्या माणसांमधले किती जण मानव झाले, संख्या वाढली, आम्ही प्रचंड खर्च केला आणि मोठ्या मोठ्या टोळ्या आणि मोठी मोठी संघटनं उभी केली, पण यांच्यातले किती जण ही खरंच या जगाला उपयुक्त होऊ शकतील अशी माणसं झाली. आमच्याकडे अश्वमेध यज्ञ आहेत, काही जणांकडे जिहाद आहेत, काही जणांकडे धर्मचा विस्तार करण्याच्या विविध उपाय आहेत. या सगळ्यांना मतदार यादी बनवायची आहे. यांच्यातल्या कोणालाही त्यातल्या एका माणसाशी काही संबंध नाही, त्या एका माणसाच्या विकासाशी काही संबंध नाही, त्या टोळ्यांशी संबंध आहे. मग असं लक्षात आलं की आपण एक एक विचार ज्या वेळेला करायला लागतो त्यावेळेला असं लक्षात आलं की सगळ्या परंपरागत धर्मांनी संघटनेला आजपर्यंत महत्त्व दिलं. मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये हा प्रयास करीन की मी एकट्या माणसाला जास्त मूल्यवान समजेन, संघटनेला मी मूल्यवान समजणार नाही. आणि मग वारंवार असं लक्षात आलं की संघटना बनवणं, धर्म नावाच्या संघटना निर्माण करणं, या संघटनांनी या पृथ्वीचं जितकं नुकसान केलं तेवढं एकट्या माणसांनी कधीही केलेलं नाही. एकटी एकटी माणसं जगभरामध्ये आपण सगळेजण फिरतात, एकटी एकटी माणसं जी राजस असतात
सज्जन असतात, चांगली असतात, ती ज्या मिनिटाला त्या टोळीचा भाग होतात त्यावेळेला त्यांचे चेहरे क्रूर आणि भेसूर होतात. मग लक्षात असं आलं की हा संघटित धर्म नावाची गोष्ट अस्तित्वात असू शकत नाही. संघटनेतनं फक्त हिंसा जन्माला येऊ शकते, संघटनांमधनं फक्त ईर्ष्या जन्माला येऊ शकते, संघटनांमधनं अहंकार जन्माला येऊ शकतो. संघटनातनं जी एकमेव गोष्ट जन्माला येऊ शकत नाही ते आहे जाणतेपण, शहाणपण. ते मात्र फक्त व्यक्तीच्या उन्नयनामधनं निर्माण होऊ शकतं आणि त्या व्यक्तीच्या उन्नयनासाठी संघटन काहीही करू शकत नाही. धर्म आणि संघटन आणि जाणता सुज्ञ माणूस आणि त्या सुज्ञ माणसाला धर्माने दिलेले आधार याची जर काही पुराणातली वांगी आपण शोधायला गेली तर आपल्या असं लक्षात येईल की संत तुकाराम नावाचा उत्तुंग माणूस अख्ख्या जगाच्या विरुद्ध लढून ज्या वेळेला ज्ञानाची परंपरा उभी करत होता त्यावेळेला संघटन काय करत होतं? त्यावेळेला संघटन त्याच्या गाथा बुडवत होतं. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांना या आळंदीमध्ये ज्ञानाच्या मार्गावर ते चालत होते त्यावेळेला आळंदीवाले आणि पैठणवाले संघटन जे होतं, तत्कालीन धर्म आणि जातीचं जे संघटन होतं ते त्यांना वाळीत टाकण्यामध्ये स्वतःचं मोठेपण समजत होतं. सर्व लोकोत्तर कामं जी जन्माला आली ती लोकोत्तर कामं एकट्या माणसाने उभी केली आणि संघटनांनी जर काही केलं असेल तर संघटनांनी त्याच्यामध्ये अडथळे निर्माण केले.